नवरात्रीच्या आजच्या 7व्या दिवशी आपण संत सोयराबाई यांच्याबद्दल बोलणार आहोत. संत चोखामेळा यांच्या पत्नी ही सोयराबाईंची ओळख असली तरी सुद्धा आपला संसार करत असताना पांडुरंगाचं त्यांनी ध्यान करणं आणि त्यातून काही रचना करणं, अभंग करणं या गोष्टीमुळे सुद्धा सोयराबाई तितक्याच प्रसिद्ध आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत होतं असा उल्लेख काही ठिकाणी आढळतो. संत सोयराबाईंनी लिहिलेली एक रचना अगदी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्यापैकी अनेक जण विदुषी किशोरी आमोणकर यांच्या आवाजामध्ये अवघा रंग एक झाला ही रचना ऐकून तल्लीन झालेले आहोत. वारंवार ती रचना ऐकलेली आहे, पण ते शब्द संत सोयराबाईंचे आहेत हे किती जणांना माहिती आहे? त्या काळी असलेल्या भेदाच्या म्हणजे उच्च नीच या वागणुकीच्या विरोधात असणाऱ्या विठ्ठल भक्तीत लीन होत असताना आयुष्याच्या जगण्याचं सार सांगणाऱ्या संत सोयराबाई यांच्या रचना समजून घेणं फार आवश्यक आहे, कारण माणूस म्हणून आपल्याला त्या विचार करायला भाग पाडतात. संत सोयराबाई म्हणतात, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अवघा म्हणजे माझ्याजवळ असलेलं सगळं काही. रंग, आता रंग म्हणजे इंग्रजीतला कलर हा अर्थ न घेता इथे रंग म्हणजे माझं अस्तित्व, माझं संपूर्ण विश्व जगणं. अवघा रंग एक झाला आणि रंगी रंगला श्रीरंग. या रंगात आता या आयुष्यात जगण्यात माझ्या अस्तित्वात श्रीरंग रंगलाय म्हणजे देव सामावलाय असं सोयराबाई म्हणतात. पुढे त्या लिहितात, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरी चराया. मी तू पण म्हणजे जो भेदाभेद त्या काळी होता, माणसाला माणूस म्हणून वागणूक दिली जात नव्हती. त्या काळी जात कुळ हे सगळं पाहिलं जात होतं आणि त्यानुसार माणसाला वागवलं जात होतं. त्यामुळे ही उच्च नीच अशी वागणूक देताना जो फरक केला जात होता तो नष्ट झाला पाहिजे आणि तो नष्ट होईलही, पण कधी? तर पाहता पंढरीच्या राया. जो माझा पांडुरंग आहे, विठ्ठल आहे, त्याच्या समोर हा भेदाभेद चालणार नाही. तिथे सगळे एकच आहेत. विठ्ठलासमोर प्रत्येक जण त्याचं लेकरू आहे असं सोयराबाई म्हणतात. नाही भेदाचे ते काम, पळून गेले क्रोध काम. जे माणसाला माणसासारखं वागवत नाहीत, आपल्या व्यतिरिक्त सगळे तुच्छ असं समजतात, अशांना आदर्श जीवन कधीच जगता येत नाही. पळून गेले क्रोध काम. क्रोध म्हणजे राग आणि काम म्हणजे वासना, हव्यास. एखादी गोष्ट मला हवी किंवा ती गोष्ट फक्त मलाच हवी ही जी भावना आहे ती असता कामा नये ही शिकवण सोयराबाई देतात. अगदी आत्ताच्या आपल्या काळामध्ये नोकरी मिळवणं, पैसे कमवणं, या पुढे जाऊन समोरच्याची नोकरी घालवणं, जाणीवपूर्वक त्याला त्रास देणं, ही जी चुकीची आणि ही जी आसुरी वृत्ती आहे ती वाढत चाललेली आहे. आणि ही जी जीवघेणी चढाओढ सध्या दिसतीये या स्पर्धात्मक युगात जगताना, तेव्हा मात्र सोयराबाईंनी दिलेली ही जी शिकवण आहे ती माणूस म्हणून विचार करायला नक्कीच भाग पाडते. पुढे त्या असं म्हणतात, देह असोनी विदेही सदा समाधीस्थ पाही. देहात असून सुद्धा विदेही म्हणजे शरीराचं अस्तित्व आहे ही जाणीव सुद्धा नसणं. थोडक्यात देहाच्या कुडीमधून म्हणजे हे जे काही देह आहे त्याच्यातून मुक्ती मिळवायला, निर्गुण अवस्था प्राप्त व्हायला. म्हणून सोयराबाई देवाचं वर्णन करतात. देव श्रीरूपात नाही पण चराचरात आहे असं म्हणतात. आणि देवाला संत सोयराबाई सदा समाधीस्थ बघताय. पाहते पाहणे गेले दुरी, म्हणे चोखियाची महारी. हा उल्लेख बऱ्याच ठिकाणी आढळतो. चोखियाची महारी असा उल्लेख सोयराबाईंनी अनेक ठिकाणी केलाय. विठ्ठल प्रत्यक्ष पाहण्याची जी ओढ प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असते, पण नेहमीच ते शक्य होतं असं नाही. आपण बऱ्याचदा बघतो वारकरी आषाढीला पंढरपुरात आले की जो मंदिराचा कळस आहे तो बघूनच ते आनंदी होतात, जागेवरच उडी मारतात. भजन कीर्तनात मारली जाणारी जी उडी आहे ना त्याचं कारण हे, कळस पाहिला, देवापर्यंत पोहोचलो, तिथेच सगळं समाधान मिळतं असा हा अत्यंत कमी अपेक्षा ठेवणारा आणि म्हणूनच जास्त समाधानी असणारा भक्त म्हणजे वारकरी असं आपण म्हणतो. सोयराबाई सुद्धा तेच म्हणतात, पाहते पाहणे गेले दुरी. ते जे काही पाहणं आहे विठ्ठलाला, ते जे राहिलेलं होतं ते आता पूर्ण झालंय, म्हणे चोखियाची महारी. संत सोयराबाई स्वतःला संत चोखामेळा यांची महारी म्हणजे महार ही जी जात त्या काळी कायम हिणवली गेली त्यावरून महारी असं म्हणत असत. आणि संत सोयराबाई संत चोखामेळा यांच्या फक्त पत्नी नव्हत्या तर शिष्य सुद्धा होत्या आणि म्हणून गुरूंना सुद्धा त्यांनी आपल्या रचनांमध्ये स्थान दिलेलं आहे. तेव्हा अशा या साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये जगण्याचं तत्वज्ञान मांडणाऱ्या संत सोयराबाई आपल्या नेहमीच लक्षात राहायला हव्यात. त्या म्हणतात, देहासे विटाळ म्हणती सकळ, माझ्या शरीराला सकळ म्हणजे सगळ्यांनी लाख वेळा विटाळ म्हटलं तरी चालेल, अस्पृश्य म्हटलं तरी चालेल. आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. माझा आत्मा, माझं मन निर्मळ आहे, शुद्ध आहे आणि याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे मला ते इतर कोणाला सांगायची गरज वाटत नाही.
ज्या काळामध्ये पराकोटीचा जातीभेद पाळला गेला मानला गेला त्या काळात सोयराबाईंनी अशा प्रकारचे क्रांतिकारक अभंग लिहून ठेवलेत। सोयराबाईंचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे थेट देवाला त्या प्रश्न करतात। आपला बॉस कोपेल म्हणून चुकीच्या तर चुकीच्या पण वेळेच्या आधी पीपीटी एकदाची फॉरवर्ड करू देत, या विचारात ती पीपीटी पुढे ढकलणारे आपण सगळेजण सोयराबाईंकडून हे शिकायला हरकत नाही। मिळणारी वागणूक चुकीची आहे, मिळणारा मोबदला कमी आहे किंवा चुकीचा आहे, आम्ही श्रेष्ठ असं स्वतःच म्हणून तुम्हाला खालची वागणूक देऊन जाणीवपूर्वक त्रास देणारे अनेक जण तुमच्या आयुष्यात असतील, तेव्हा तोंड उघडून बोलायला शिकलंच पाहिजे असं संत सोयराबाई आपल्याला शिकवतात। कारण थेट विठ्ठलाला त्या म्हणतात, आमुची केली हीन याती तुझं का न कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता लाज नाहीये तुमच्या चित्ता, आम्हाला अस्पृश्य का केलंस, असं आम्ही काय केलं होतं की ज्यामुळे तू हीन कुळात हीन जातीत आम्हाला घातलंस आणि म्हणून ही वागणूक मिळते, आमचं सगळं जन्म वाया गेला लोकांचं उष्ट खाऊन आणि तरी तुझ्या चित्ताला लाज वाटू नये, हा थेट प्रश्न विठ्ठलाला करतात। इतकं जवळ विठ्ठलाला सोयराबाई मानतात, इतकी निस्सीम भक्ती विठ्ठलावर करतात आणि म्हणून त्याच हक्कानं देवाशी झगडतात, स्वतःशी सुद्धा वाद घालतात। तेव्हा हीन जातीची म्हणून हिणवली गेलेल्या आणि संपूर्ण आयुष्य मंदिरात सोडाच पण गावाच्या वेशी बाहेर काढलेल्या संत सोयराबाई एक खमकी धीट स्त्री म्हणून आदर्श नक्कीच म्हणायला हव्यात।